मंडळी, एका वकिलाला भेटायला आली आहे एक अतरंगी फॅमिली. ज्या फॅमिलीत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, निरागस विनोदवीर दत्तू मोरे आणि वकिलाच्या भूमिकेत आहेत हास्य महारथी समीर चौगुले. हॅलो. हा हा बोल बोल. हो ग आलो इथे. हो अगं कामात आहे. हो भाजीची लिस्ट मिळाली आहे मला, सामानाची लिस्ट हो मिळाली आहे मला, पण ती लिस्ट घेण्यासाठी पैसे लागतात ना, ते कमवण्यासाठी मी इथे आलेलो आहे. हां हे बघ, मी गरजू वकील आहे एवढंच एस्टॅब्लिश करण्यासाठी हा फोन कट होता. आता काम झालं, ठेव फोन. हां कोण आलं? नमस्कार. मी ॲडव्होकेट समीर दिवाकर चौगुले. मी रिटायर्ड कर्नल डॉक्टर सदानंद शिंदे. अरे वा. यांच्या शेजारी राहणारो कारकून प्रभाकर मोरे. नमस्कार. बसा 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 बसा. अगं ये, अगं ये. टार्झन टार्झन. बायको बायको माझी. अच्छा ही बायको आहे. असं आवाज. बरोबर. शिरा पडली मेल्याच्या तोंडार, ती काहीतरी डोक्यात घातला पाहिजे त्याच्या. काय झालं अचानक? काय झालं? नाही नाही तुमका नाही हो, मेलो कोंबडो घुसलो ना, तांदूळ काही होतो त्या बोलतोय मी. वकील वकील. हा वकील साहेब. नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही मिस्टर आणि मिसेस मोरे आहात. बरोबर. नमस्कार. ही दाढीवाली किरसुणी कोण? तुम्ही माझं पोरगो आता दत्तू. हा मुलगा आहे. अरे वा वा बाळा. ये कसा आहेस बाळा? मस्त. शाळेत वगैरे जातोस का? अरे वा शाळेत जातो. बाळाला दाढी आहे. बाबांना काहीच नाही आहे. बाबांका दाढी पण नाही आणि मिशी पण नाही. मिशी पण नाही. हा मला सांगा, आता मला तुम्ही इथे बोलवलेलं आहे वकील म्हणून, मला सांगा एक्झॅक्टली काय घडलेलं आहे, कशाला बोलवलंय मला? म्हणजे काय तुम्हाला सांगतोय, म्हणजे कणकवलीचो महादू सकपाळा ना. एक मिनिट मी नाव लिहून घेतो. कणकवलीचो महादू सकपाळ याने याच्या 4 कोंबड्यांच्या खुनाची केस माझ्यावर टाकल्या ना. 4 कोंबड्यांच्या खुनाची केस माझ्यावर टाकल्या ना. ओके. ह्या बघा त्याचं नोटीस. बर हरकत नाही. ठीक आहे, मला सांगा एक्झॅक्टली काय घडलंय. म्हणजे त्या दिवशी तुम्हाला म्हणजे परवा 3 ऑक्टोबरच्या दिवशी असा घडला. परवा 3 ऑक्टोबर कुठे, 4 ऑक्टोबर होती. हा मोऱ्या काय पण बोलतो. बापाशी डायरेक्ट मोऱ्या बोलतोस? बापाशी डायरेक्ट मोऱ्या बोलतो. मारता किती म्हणजे बापाशी मोऱ्या बोलतो. तुम्ही माझ्या बापाशी ॲनाकोंडा बोलतास ते बोलतलय. अँडी कोंडा बोलतलय. बोलतलय. तुमका सांगतोय तो बापूस ना जका दिसता ना तर लगेच गिळता. आता माझ्या बापाशीच्या तोंडात दात नाही हो, तर गिळतोच ना तो. म्हणून अख्खो फणस गिळायचो. फणस? परको फणस गिळगिळीत असताना मग तो आतून अख्खा साला सकट गिळता हो. ते का आता काठी असत ना, तो आत जाताना काय काय झेजरून जाते का माहिती आहे? तुम्ही गप्रवा लय बोलतास. बिचारो माझा बापूस गेलो, त्याच्याबद्दल असं नको नको ऐका ऐका जरा शांत व्हा. ऐका मी इकडे का आलेलो आहे, ते कोंबड्यांना जे तुम्ही उडवलेले आहे त्या केससाठी आलोय की नाही, पण त्या केसमध्ये काय झालं ते मला सांगा. कळलं का? मला सांगा एक्झॅक्टली तारीख ठरली आहे का, 4 का 3? मला त्याची लिहायची आहे. मी सांगू काय तुम्हाला? सांगा तुम्ही सांगा बहिणी. तर बघा त्या दिवशी 4 ऑक्टोबर होती 4 ऑक्टोबर. आणि आम्ही ना चिपळूण वरनं कणकवलीत जाऊक निघालो होतो. कणकवलीत माझा माहेर ना. आमच्याकडे सेकंड हँड गाडी आहे, गाडीतून जायत होतो. त्या दिवशी ना 4 ऑक्टोबर माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध. म्हणजे हिचे वडील म्हणजे माझे सासरे. अच्छा ते अण्णाकोंडा. भाऊजी ना तुम्ही कशाक बोलतास? माका नाही आवडला. नाही असं नाही बोलू. नाही माझं नोटिंग असतं, ते माझी सवय आहे. अशी अण्णाकोंडा म्हणाले ना, तर मी इथे अण्णाच्या समोर अण्णाकोंडाचं चित्र काढलं. यापुढे जेव्हा जेव्हा अण्णा येतील तेव्हा मी अण्णा नाव नाही लिहिणार, अण्णाकोंडाचं चित्र काढलं. आता बघा यांचं काय प्रभाकर मोरे, मी उंदराचं चित्र काढलं. तुमचं नाव आहे
तुमच्या समोर मी काय लिहिलेलं आहे? गुलाबाचं चित्र काढलं. इशबाई काहीतरी समजा. आणि माझ्या इथे काय काढलंय? ऊ टिंब दिसतंय, हे टिंब ती ऊ आहे. जेव्हा जेव्हा तुझं नाव निघेल तेव्हा एवढंच करणार मी. लक्षात आलं? हा ऐका ना, मी का इकडे आलोय, त्या कोंबड्यांना तुम्ही जे उडवलेलं आहे, कोंबड्या मेलेल्या आहेत, त्या केस बद्दल मला सांगा कृपया. त्या केस बद्दल मला सांगा. ओ काका काका तुम्ही वकील आहात काय? काय बोललास? तुम्ही वकील आहात? नाही बेटा, कापूस पिंजणार आहे मी. तुझ्या उशीतला कापूस काढून पिंजू? नाही काका बोल बोल बेटा बोल. तुम्ही मला ते तारीख 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 तो डायलॉग बोलून दाखवा ना. बेटा ह्या क्षणाला दाढी जाळली तर कसं वाटेल तुला? मला सांग बघू. मी इथे काय म्हणून आलोय बेटा? हा हा मी इथे माझं काय हे माझं काय आहे? मी त्याला तारीख पे तारीख म्हणायचं. पण पोरगो लहान आहे ना. अरे लहान आहे पण हे कुठली पद्धत आहे? आवडतं म्हणून बोलला करून दाखव. नाही नाही एवढं नाही, काय मोठं हे बघा, नाही काय ऍडव्हान्स घेतलास ना? हे बघा एक मिनिट, ऍडव्हान्स मी वकील म्हणून घेतलेला आहे. मी मिमिक्री करायला ऍडव्हान्स घेतलेला नाही नाहीये. पण वकिलास म्हणजे तो येऊ खोयो ना डायलॉग. नाही नाही, हे बघा मी हे करू शकत नाहीये. ह्याचा हट्ट मी इथे येऊन पुरवायला आलेलो नाहीये. नाही करतले. नाही 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 तुम्ही नाही करूचा? नाही नाही, दुसरा वकील बोलवा. मी करतोय मी करतोय मी करतोय मी करतोय. एवढं नाही, हे लहान मुलगा आहे, मी मग समजू कशात शकतो. नाटका करी होतं करा ना मग. हा. हे ऍडिशनल आहे, हे सगळं एडिटेड मटेरियल आहे हे. करा मग तरी पण करा. अरे बेटा अरे नाही होत आहे रे, मला माझं कळतंय ना. नाराज होतो. तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख नहीं मिलता इंसान नहीं मिलता जायजा इंसान नहीं मिलता इंसान नहीं मिलता. हा सुनील शेट्टी झाला. सुनील शेट्टी झाला. सुनील शेट्टी केला काय? काय सगळं केस मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं बघा हो. हा याला बघा, न मागता केवढे केस मिळालेत. निसर्गाने फक्त 2 भोकं दिलेत, बाकी केसच केस आहेत. याच्या पोटीवरचे केस डोक्यावर असतं तर किती बरं झालं असतं यार माझं. खरंच कधी कधी वाटतं ह्याच्या पोटरीला ना. ओ पुरे दत्तू मेला इकडे इकडे मेल्या. हो दत्तू मेला जा आज जा आणि फुल पॅन्ट घालून ये. या माणसाची नजर काय चांगली दिसणार नाही. अहो नाही नाही तसं काही नाहीये. अहो नका हो, तुम्ही भरकट होताय. मी केस बद्दल विचारतो ना, मध्ये कुठे ते तारीख ऐका ऐका पुढे काय झालं ते मला सांगा बघू. हा केस ठीक आहे, मी सगळं सांगतोय. हा. अगदी म्हणजे अगदी इसकटून सांगतोय. इसकटून. तर तू खुर्च्या घे पुढे. आणतो. खुर्च्या कशाला घे? गाडीन गेलो होतो ना आम्ही. हा, हा. मग तुमका दाखवूक नको. बरं असं दाखवतोय मग तुम्ही त्याच्यावर गाडीला. अंदाज कसा येतो लो? बरं ठीक आहे घ्या हा? खुर्च्या घ्या खुर्च्या घ्या. खुर्च्या घे खुर्च्या पुढे. घे. खुर्च्या घे. ह्याची गरज नाही, तुम्ही सांगितलं असतं तुम्ही. नाही, ऐका हा ही गाडी समजा. हा. हा, जा, हे, चल गाडीत बस. हा मी घे, गाडीत बस रे. टुक, गाडी. टुक. हा. अरे हे बालिश होत आहे, नाही, वेगळ्या लेवलला अहो, जातंय. तसा घडला ना, सांगूक नको. भाऊजीनू बसा, तुम्ही पण बसा. मी कशाला बसू? मी बघतोय ना इथून. अहो असं काय करतास? आतमध्ये बसून बघितलं सगळं जवळून दिसलं ना तुमका. अरे पण मला गरजच नाही ना त्याची. मी काय बसू ना, मुद्दा तो आहे ना. अहो आता गाडी पुढे जातली तर बाहेर एकटे उभे राहून काय करताल अरे मी तुम्ही? भेडे भेडे आहेत का रे तुम्ही? हा? अरे मी तुम्ही खुर्चीवर आता मी इथे इथे भाऊजीनू तुम्ही लय डोकाला होता. बसा हो, बसा बसा हो. बसा या. बसा. हे नीट actually- बंद करा दरवाजा. हा. चला. याची गरजच नाही मुळात. बसा नीट. हा चला आता सांगा काय घडलं ते. सांगतोय, आता गाडी चालू करते. बाप्पा गणपती बाप्पा. मोरया. ओ बाबा हा. एसी लावा ना. का? गरम होतंय खूप. काच खाली कर. हा? काच खाली कर. गरम होता ना, काच खाली कर. शायनिंग मारू नको जास्त. शायनिंग मारू नको जास्त. समोर बघा. हा मोठं आलो एसी खाणार. हा पेट्रोल पंप तुझ्या बापाशीच वा. बापाशीच वा पेट्रोल पंप. बापाशीचा पेट्रोल पंप नाही ना? नाही आहे. मग गाडी कशात घेतली? शायनिंग मारूकच ना? एसी लावचो नाही, टेप लावचो नाही, भंगारात का ती गाडी? रिक्षा घेतली असती ना, तुमका सांगते ते 4 पैसे घरात तरी आणलं असते. बरोबर आहे. गाडी घेतत शायनिंग मारू. उतार खाली. याची गरज नाहीये. उतार खाली. कोण मी? आणि रिक्षाने जा. मी गाडी थांबा. उतार खाली. माका ओरडलं. उतार खाली. माका टुक ताडक. माका थांबूचच नाही तुमचं गाडी धक्क्यात नेला. चल माका बसूच नाही गाडी. माका बोलतं माका काय गाडीची हाऊस नाही हा. माझ्या माहेरात 4 गाड्या. तुमका सांगते भाऊजी तुम्ही कशात बसलास? मार्या गाडीतून मार्या. मी माझ्या रिक्षातून तुमका घेऊन जाते. मी
पैसे देतले थांबा मी तुमका सोडताय पुढे. भाऊजीन उतरा तुम्ही उतरा भावाजी उतरणार नाहीत. भाऊजींका मी घेऊन जातले भावाजी उतरणार. भाऊजी चला माझ्याबरोबर चला. गाडी पुढे कशी जात ना तीच बघ आता बघ काय करायचं ते. कसे उच्ची नाही गाडी माझ्या काय अंगावर चाललंय जाऊ, माझ्या अंगात या उतरा. बघ मी अंगावर गाडी ने. काय चाललंय मी ऐकायचो नाही. मी गाडी स्टार्ट करतोय. हा बघ मी घाबरणार नाही. अरे उठा वहिनी उठा. काय चाललंय हे तुमचं? कसे करतात मग हे अहो हे घडलं होतं का तेव्हा? मग का दाखवताय? अरे तुम्ही वेगळं स्किट नका करू. 5 मिनिटं थांबू, वाचू आणि पुढे करू, पण हे नका करू. पाठांतर केलेला त्याच्यासाठीच बसलो होतो. अरे मग हे तुम्ही नका. तुम्हाला जे सुचतंय ते नका दाखवू रे बाबांनो. कळतंय का तुम्हाला? जे घडलं मी होतो का तुमच्या बरोबर? नाही. मग बसा ना आणि काय लवकर बसा. कोंबड्यांना काय हात मारली ते मला दाखवा लवकर. पुढे काय झालं? आम्ही अशी गाडी पुढे आपल्या हळूहळू चालू झाली. अशी गाडी हळूहळू पुढे गेली. तेवढ्यात काय झाला? हिनं माका आवाज दिला. आवाज जरा पाणी देवा मी पाणी घेण्यासाठी असं खाली वाकलंय. तेवढ्यात समोरनं 4 कोंबड्या गेल्या आणि आमच्या गाडीने त्या कोंबड्या चिरडला. अरे या बाळाचे काय एक्सप्रेशन आहेत? मेलेल्या कोंबड्या शीख घालून तंदूर करे ना तुझा. गाडीत उतरा. अहो खुर्ची आहे ती. आता कळतंय एवढी अक्कल आहे ना? मग कशाला मगापासून गाडी म्हणून फिरवत होता? याकडे आता मी जेवढं विचारणार त्या प्रश्नाची उत्तर द्यायची. आई शपथ नाही तर माझं ना आई शपथ सांगतो. फी घेतले ना 1000 रुपये. 1 मिनिट मला सांगा त्या तुम्ही ज्या कोंबड्या समोर बघितल्या त्या एकत्र होत्या? हो एकत्र होत्या पण त्या पिशवीत होत्या. पिशवीत होत्या म्हणजे? हा म्हणजे कोंबड्या ना पिशवीत होत्या. पिशवी सपा आजीच्या हातात होती आणि आम्ही आजीला उडवल्या. अरे तुम्हाला कळतंय का? ही कोंबड्यांच्या मर्डरची केस नाहीये. अरे ही माणसाच्या मर्डरची केस आहे. आजी कुठे गेली? आजी खाई गेली रे. माका वाटतं काहीतरी झाडावर लटकली काय रे. काहीतरी हल्ल्यासारखे अरे तुम्हाला आकला आहेत का रे? मग मला का तुम्ही सांगितलं कोंबड्यांच्या मर्डरची केस आहे ते म्हणून? कोंबड्यांची केस कशी स्वस्त पडताना 1000 रुपयात होता म्हणून. अरे 1 मिनिट क्या बात है. अतिशय बहारदार आणि रंगतदार झाला परफॉर्मन्स. मस्त मस्त. सई मस्त होता परफॉर्मन्स. समीरदा तुझा प्रेझेन्स जिथे जिथे असतो तिथे तिथे मॅजिक क्रिएट होते आणि आय थिंक तुझी जी एनर्जी आहे ती तू वाटतोस सगळ्यांना आणि सगळे ती व्यवस्थित कलेक्ट करतात आणि त्यांनी जे काही घडतं ते आम्हाला बघताना फार बरं वाटतं. प्लॅटॉनिक मस्त सुंदर फॉर्म असाच राहू दे आणि माझं प्लॅटॉनिक वाढत जाऊ दे अजून ही ईश्वरचरणी प्रार्थना. फारच मस्त कॅरेक्टर आणि तुमचा हातखंड आहे ही भाषा. छान कॅरेक्टर प्ले केलं. मला कॉन्सेप्ट खूप आवडली. रसिका तू स्वतःचं काहीतरी छोटं छोटं शोधतीयस. आज तू ते दाराचं आवाज केलास तो मला भयंकर आवडला. खूप गोड होता तो. फारच मस्त. दत्तू मस्त सुंदर. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. मजा आली. थँक्यू सो मच गाईज. मंडळी आता बघूया सोसायटीत नवीन आलेल्या सदस्याचं तिथल्या रहिवाशांनी केलेलं स्वागत. अरे अरे नमस्कार सोई मॅडम. नमस्कार प्रसाद सर. कसे आहात? व्यवस्थित एकदम. मी पृथ्वी नाशिकवरून आलोय स्ट्रगल करायला. इथे एक 1 BHK घेतलाय. मित्रांनी सांगितलं घे. मी डिपॉझिट भरलं. ते गायब झाले. आता मी एकटा करणार जे करायचं ते करतो. काहीतरी आता स्ट्रगल तर करावा लागणार आहे. करतो चालू ठेवतो. काहीतरी करावं लागणार बाबा. येऊ काय आता काय येऊ काय आता अच्छा ओके तू विचारलंस. मला वाटलं बेल वाजली. ये बाळा ये. काय बाळा काय कोण तू? काय तुमचा बँड वाजलाय? तुमचा संडा फटिंग झालाय आय काय? ऐकायला पण घाणेरडं वाटतं आणि कळत पण नाही नेमकं काय. मला म्हणायचं आहे की तुम्ही सिंगल आय काय?
अच्छा हो 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 मी सिंगल आहे, अनमॅरिड आहे मी. हो हो. तरी माझ्या मम्मीला ना सगळं एकदम मस्त कळतात, नुसतं असं एकदम नजरेने हेरते ती. नमस्कार. बर नमस्कार. हा मी शिवाली. हा मग याचं मी करू काय बाळा? अरे तसं नाही, आम्ही ना डबे पुरवतो. तर तुम्हाला जर डब्बा लागला असेल, नाही तुम्हाला जर डब्बा लागणार असेल तर आम्हाला सांगा. 150 रुपयाला आम्ही डबा देतो. त्यात कसं असतंय, 2 चपात्या, 2 भाज्या, भात, डाळ, पापडचे 5 रुपये, लोणच्याचे 5 रुपये, आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा चपाती हवी असेल तर त्याचे 10 रुपये. दहीची वाटी असते ती 10 बाळा 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 रुपये. बाळा असू दे. ऐक ना बाळा, किती बोलतीयस? काका बोला ना, तुम्हाला डबा वावाय की डबा नको वावाय? वावाय उद्या राजभाषा दिन आहे, त्याची तरी लाज बाळग ग. वावाय हो काका, आत येऊ काय? मी ये बाळा ये ये. तू कोण बाळा? काका मी दत्तू घरात राहतो, खालच्या घरात. काका तुमचा खुळखुळा वाढलाय काय? ए काय काय बोलतोय? काय बोलतोय? खुळखुळा ते शैनाई खुळखुळा शादी शादी ते. अरे लग्न विचारतोय? हा मुलं सगळे लग्नाचं विचारतात. नाही झालंय बाळा माझं लग्न. तरीच माझी आई बरोबर बोलली मला की ह्यांना डबा लागणार आहे म्हणून. का? एक मिनिट, तुम्हाला सगळ्यांना असं का वाटतं की मला नेमका आज पहिल्या दिवशीच डबा लागेल? का वाटतं तुम्हाला? तसं नाही काका, त्याचं काय आहे, आमची खानावळ आहे ना. अच्छा ओके. तर मग आमच्याकडे 150 रुपये डबा आहे. दाल भात, 2 रोट्या, भाज्या, पापड, लोणच्या. एक मिनिट इकडे या. दत्तो फत्तो, तू इकडे कशाला आलाय? आय कशाला आला आहे म्हणजे आईने पाठवलं आहे मला. आहे तुझा एरिया आहे काय? तू ग्राउंड फ्लोअरला राहतो ना भाई, इकडे कशाला आलाय? जिना काय तुझ्या बापाचं आहे मला बोलते आहे. माझं घर आहे. माझा बाप काढू नका. तू थांबले, तू माझा बाप काढू नका. मी बाप नाही काढला, मी जिना काढलाय. तुझा बाप काय जिना आहे? माझा जिना काय बाप आहे काय? मग बाप काय तुझा जिना आहे? माझा बाप काय मग जिना आहे काय? मग जिना काय तुझा बाप आहे? ए बाळा ए राजहंसा थांब. बाळा काय होतंय, तुमच्या दोघांच्याही लक्षात येत नाही. वाक्य तीच आहेत, फक्त भांडण होतंय, ते पण इलॉजिकल. काहीतरी कॉन्टेंट वाला बोला ना. 1 मिनिट थांबा. अरे लवकर ये. भांडू नको. शिवाली दत्तू फत्तू काय मारू नका. एक मिनिट. अरे बाळा कशाला भांडताय तुम्ही? काका तुम्ही मध्ये पडू नका, तुम्ही नवीन आहे. ते सोड, तू ह्याला पकड. चड्डी खतऱ्याची आई. खबरदार, माझ्या पोराच्या अंगात तरी हात लावलाय तर मग दाखवीन खरातीन कोण असायची. ऐका ना यार, काय आहे यार, थांबा ना. माझा पहिला दिवस आहे यार घरातला. थांबा. ये पोरा, हाय सर बस मेला. हे बघ, आता घरची चव ती घरची चव असते. माका सांग तुका डबो होया का? वय आता महिन्याच्या फी मधनं 10 रुपयाची सूट देतले मी तुका. आम्ही 12 रुपयाची सूट देतो. आम्ही 14 रुपयाची सूट देता. हे पागल आपण एकच आहे. मग आम्ही 12 रुपयाची सूट देता. 10 रुपयाचीच देतले, पण बोटाशी चुपत राहते. माझ्या आईच्या हातचा कानांना तुम्ही दोन्ही हाताची बोटा चुपणार. ऐका ना. काय सांगते मला 1 मिनिट ऐका ना यार, मला खरंच डबा नकोय. प्लीज समजून घ्या ही गोष्ट. मला जर काही हवं असेल तर मी सांगेन तुम्हाला. आता मला काहीच नकोय, फक्त शांतता हवी आहे. मिळेल प्लीज. या तुम्ही प्लीज या. बरं चला पोरांनो, चला. प्लीज या. थँक्यू यार. थँक्यू. डब्याचं लक्षात ठेवा. हा थँक्यू. या तुम्ही या. बाकी करता काय तुम्ही? नाही तसा करता काय? काम धंदो काय करता? खूप वेगळा प्रश्न विचारला होता आणि खूपच वेगळ्या पद्धतीने विचारला होता काकू. सांगतो मी काकू, तुम्हाला सांगतो. मी आहे ना काकू. बसा पोरांनो बसा. सांगा. काकू मी ऍक्टर आहे. तू हो. आणि ऍक्टर. हो काकू. हाड. मी खरंच मी खरंच ऍक्टर आहे काकू. मी खरंच ऍक्टर आहे.
असं नका करू. मी खरंच ऍक्टर आहे. ए बाळांनो बसा बसा बसा. हा मला सांगा, तुम्ही हास्य जत्रा बघता? हा हा मी त्यात ऍक्टिंग करायचं. पण तुम्ही ऍक्टिंग करायचं तेव्हा नाही बघितलं हास्य जत्रा. लॉकडाऊन मध्ये बघायला सुरू केला हास्य जत्रा. हो काय? आणि हास्य जत्रेत काय प्रोडक्शन डिरेक्शन वाले पण ऍक्टिंग करतात. आणि आम्ही पण आहे ना तिकडेच ऍक्टिंग करून मोठे झालेलो. जिकडे तू ऍक्टिंग करून मोठी झालेली आहे ना, त्या सीझनचा बी विनर हाय. कळलं कळलं का? माका सांगतस तुझ्या आधीच्या सीझनची नरस आहे मी. सांगतस तू नाही पण भैया, आणि त्याच्यानंतर वर्षभराचा गॅप नाही दिला माका. हे बघा काकू, मला एवढंच सांगायचं आहे, हिरा असतो की नाही हिरा, तो सणासुदीलाच वापरायला बाहेर काढतात. असं नाकातल्या कानातल्या सारखा आंघोळीला गेलं तरी काढायचं नाही, असं नाही वापरत. सणासुदीला स्वागत मूर्तीच. हा सर एका सणासुदीकाच बोलवा. नाही सर, सॉरी सर, सर हे एडिट मध्ये, सर हे एडिट मध्ये टाका सर. आणि हो, एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट मिस करू नका. काय? मी शाहरुख खानचा मूव्ही केलाय. मूवी तर गौऱ्या पण करतो. तुला सुपाऱ्या मिळतात? मिळतात काय तुला सुपाऱ्या? नाही बोलवत कोण. नाही वाटत तू ऍक्टर बिक्टर नाही बनशीस. आता मी असं काय करू म्हणजे तुम्हाला पटेल की हो बाबा मी ऍक्टर आहे. ऍक्टिंग करून दाखव. ऍक्टिंग करून दाखव. हे पोरांनो बसा, खाली बसा, करून दाखव. करतो मी. ठीक आहे मी करतो. ठीक आहे, तुम्हाला ऍक्टिंगच बघायची ना, मी करतो. ऐका, मी माझ्या फेवरेट हिरोचा फेवरेट डायलॉग मारून दाखवतो. हो, मारून नका दाखवू, बोलून दाखवा. पण मारायला आम्ही आहोत तिथे. बाळा, तुझ्या लक्षात येत नसेल तर सांगतो, जवळजवळ स्टेजवर रॅगिंग होतंय माझं. हो, आम्हाला वरून परमिशन आहे. ठीक आहे, तू वरची ओळख काढलीस म्हणून मी डायलॉग म्हणून दाखवतो डायरेक्ट. बोल. माफी मांगने से कोई छोटा बड़ा नहीं होता, और माफ करने वाले का दिल बहुत बड़ा होता है. अम्मी जान कहा करती थी, कोई भी धंधा छोटा नहीं होता, और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. मग नेमकं मोठं काय? धंदा की दिल? मी बाळा, मी मिमिक्री केली ना, मी मिमिक्री केली. तू डिटेलिंग बघ ना, डायलॉग का बघतो? नाही जाम कन्फ्युज ऍक्टर आहे. अरे मी काय कन्फ्युज, मी लिहिलाय का तो डायलॉग? मी फक्त नाही याला काय नाही येत. ऍक्टिंगच येत नाही. याच्यापेक्षा भारी तर शिवाली करती. शिवा एक सॅडवर ना, सॅड मार म्हणते. अरे मी सॅड मारून दाखव. काय बघावं लागणार आहे माहित नाही. एक चम्मच नमक की कीमत तुम क्या जानो पृथ्वी बाब. एक चम्मच नमक स्वाद लाता है पृथ्वी बाब. तुमका सांगतोय याच्यापेक्षा भारी ऍक्टिंग तर माझा दत्तू कर. दत्तू? कोण दत्तू? हा, सोसायटीच्या पूजा एक मच्छर केल्याने. मच्छर हे दत्तू करून दाखव. दत्तू
करू ए बाळा, अरे तुला कळतं का तू काय करतोय? हा 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 तो डोक्यावर असतो ना मोठा मच्छर तो हाय. डोक्यावरचा मच्छर दाखवलास तू मला. बरं मग हे काय बाळा? हा तो गुडघ्याखाली असतो ना डेंग्यूचा मच्छर छोटा. गप बाळा, बाळा गप. हा अभिनय आहे का यार? नाहीतर काय, या मच्छरला आहे ना असा चिरडून मारला पाहिजे आपण. नाही 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 नाही, या मच्छरला ना असा तंदूर मच्छर बनवला पाहिजे. माझ्या पोराक हात तरी लावून दाखवा, मग दाखवतो तुमका मी कोण आहे ते. काकू तुला कळलं, तुला तर तंदूरचं जेवण पण बनवता येतं. जेवण बनवता येतं. भारी जेवण जेवणात नाव नाही ठेवूचं. ऐका ना, अरे मला तुमचं ऐकूचं नाही, तुमचं काय आहे, जेवणाचं बिवणाचं नाही, बोलायचं नाही. माझा मुद्दा इतकाच आहे. या घरात डब्बा माझूचं येऊन जाणार. अरे पण काय बाळा, यार, ऐका ना काकू, त्याला नका. माझ्या पोराक हात नाही लावू. इथं ये, माझ्या मी फेकून मारीन. अरे नका, कशाला फे- तेवढंच राहिलं. अरे तुम्हाला अक्कल आहे का यार? अरे मूर्ख, काय तमाशा आहे यार हा? 3 महिने मेहनत करून मी ट्रॉफ्या मिळवल्या आणि तुम्ही काय करता यार? हे ही मला INT ला मिळाली होती बेस्ट ऍक्टर म्हणून. अरे तुम्हाला लाज आहेत का यार? निघा यार, फालतू माणसं. माझ्या ट्रॉफ्या तोडल्या यार. अक्कल शून्य माणसं यार. ना अक्कल आहे का यार? का आलो मी इथे? का आलो यार? या बरा हा. रश्शक हीच वाटी वापर. क्या बात है, लय भारी कडक परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिकांची रिॲक्शन. सई, सुसाट होता परफॉर्मन्स. माझी यंग ब्रिगेड आय ये लव्ह बात. दत्तू, प्लीज एकदा मच्छर करून दाखव. प्लीज, मला बघायचंय. प्लीज. आपल्या या मंचावरती अस्वल आलंय, कुत्रा आलाय, वाघ आलाय, पोपट आलाय, भुंगा आलाय, मच्छर यायचा बाकी होता. तो आज तुझ्या रूपाने आला. दत्तू, अप्रतिम, अप्रतिम दत्तू. अँड नाव पृथ्वीक, तू मूडच इतका सुंदर सेट केलास तुमच्या परफॉर्मन्सचा की त्याला सगळ्यांनी मॅच करणं भाग होतं. फार मस्त. All the best and keep it up. Thank you.